पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला 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 गलदान गंडम मिलादृंगखंडम चलचारुषुंडम जगत्रानशौंडम लसाद्रंतकांडम विपद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं
रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाम. अहो स्वामी तुकया देवा यावरी नरावा आहे. धर्म धन समन्वित परमार्थ परायण भाविक सज्जन हो, प्रस्तुत आज आपल्या या छोट्याशा गावामध्ये काल्याची सेवा होत आहे. काला प्रसादाची सेवा होत आहे. आपल्या या कार्यक्रमाला आज 26 वर्ष पूर्ण होत आहेत. 26 झाले ना, 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आता इसवी सन किती आहे? इसवी सन सुद्धा 2026. म्हणजे बघा, हा योगायोग आहे. आणि 26 वर्षापासून आम्ही छोट्याशा गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करीत आलो. 26व्या वर्षामध्ये पदार्पण करून आता सांगतेकडे आपण जात आहोत. विठ्ठल 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 भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे भक्ती ही चढत्या भांजणीची असली पाहिजे, उतरत्या भांजणीची नको. म्हणजे सुरुवात आम्ही जशी करतो ना, त्यापेक्षा प्रत्येक वर्षी दिवसेंदिवस त्याचा चढता क्रम असला पाहिजे. अर्थात वाढती असली पाहिजे भक्ती, कमी होणारी नाही. कारण भक्ती हे असं तत्व आहे, शास्त्र आहे, ज्याप्रमाणे ती चढत राहते, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. म्हणजे उत्तर दिशेला उतरायचं नाहीये, ही चढती भांजणीची भक्ती असली पाहिजे. मला असं लक्षात आलं की प्रथम वर्षी सद्गुरुदेवांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या सप्ताहाचं आयोजन केलं आणि त्यांची त्यावेळेला उपस्थिती होती. आता सुरुवातीला कुठलाही कार्यक्रम आपण प्रारंभ केला, आरंभला, तरी तो छोटाच असतो. त्याचं दिवसेंदिवस चढता क्रम हा ठरत असतो, पण सुरुवातीला ते लहानच असतं. ज्याप्रमाणे की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, इवलेचे रोप लाविले द्वारी, इवलेचे रोप लाविले द्वारी. रोप हे इवलसच असतं, छोटच असतं. पण त्या छोट्याशा रोपाला आम्ही वेळोवेळी खत पाणी जर पुरवलं, त्याची निगा ठेवली, आणि त्यामुळं ते छोटस इवलस रोप
मोठं असं वृक्षात त्याचं रूपांतर होतं, वाढतं ते. आणि ते छोटं असताना जर आम्ही त्याला सुरक्षित ठेवलं नाही, पाणी दिलं नाही, अजून काही त्याची सेवाच केली नाही, तर ते वाढणारच नाही ना. ज्या अर्थी आपण 26व्या वर्षात पदार्पण केलं, त्या अर्थी आम्ही त्या रोपाला वाढवलं ना, म्हणून तर ते 26व्या वर्षापर्यंत आलं ना. बघा, हे 26वं वर्ष आहे. या अगोदरचं 25वं, नंतर 24वं, 22वं, 1 पर्यंत जा तुम्ही. आता त्या 1 पासून 26 पर्यंत येण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात ना. डायरेक्ट 26व्या वर्षात आम्ही सादर करू शकत नाही ना. त्या अगोदर काहीतरी होतं ना, काहीतरी असल्यामुळं त्या 26व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. आणि बघा, 26व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना ज्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम व्हायचा, ती जागा सुद्धा चेंज झाली आता. म्हणजे बघा, 26व्या वर्षामध्ये या भव्य दिव्य अशा या वास्तूमध्ये ही सप्ताहाची सेवा होते आहे. आणि भगवंताचं मनोगतच असं असतं की ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. ज्याची माझ्याबद्दल जशी भावना असते ना, तशीच भगवंताची आपल्याबद्दल असते. तुम्ही भगवंताबद्दल मनात जसं इच्छा कराल, जसं जसं तुमच्या मनात येईल ना, तसं तसं भगवंताच्याही मनात येतं. आमच्या मनामध्ये जर दुर्विचार, दुर्चेष्टा, काही वेगळं चाललं, तर भगवंत म्हणतो असा असा विचार करतोस तू, मग माझ्यापासून दूर राहा. माझा सांगायचा आशय आहे की भगवंत आपलासा करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये भक्तीचं हे प्राधान्यक्रम चढत्या भांजणीचं असावं. विठ्ठल हो. काही गोष्टी अशा असत्या जीवनात. आपण जन्माला आलो ना, आजपर्यंत कोणी 70, 60, 50, 40 अशी वर्षाची झालो. आता हे आपण 60 वर्षापर्यंत येण्यासाठी काय प्रयास केले एवढे? काही नाही. काही केले नसते तरी तुम्ही 60 वर्षाचे झालेच असता. काही नसतं केलं तरी 60 वर्ष तुम्ही जगला असता, राहिला असता. देवाने तेवढं आयुष्य दिलं, तेवढं तुम्ही राहणारच. त्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज नसते. पण विशेष प्रयत्नाची गरज असते ती अध्यात्म क्षेत्रात, परमार्थामध्ये तो नियम, ते सातत्य, ते टिकविण्यासाठी. त्या ठिकाणी मनाचं प्राधान्य असलं पाहिजे. मन त्या ठिकाणी असलं पाहिजे. मन नसेल तर तिथं असण्यातही अर्थ नाही. मनाने खूप काही गोष्टी चांगल्या होत असतात. मन जर नसेल तर ते काम सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि आपण उगीच उद्विग्न होत असतो. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मनच प्रसन्न करा आणि मग कार्यक्रम करा. मनाच्या प्रसन्नतेतून जो कार्यक्रम होतो तो प्रसादाकडे घेऊन जात असतो. विठ्ठल जर मन प्रसन्न नसेल आणि आम्ही ते काम करीत असू तर कितपत तिथं लक्ष लागेल आणि कितपत ते काम चांगलं होईल, व्यवस्थित होईल. म्हणून प्राधान्यक्रम मनाला द्यायचं आहे. मन एक असं आहे की मनामुळेच मनुष्य बंधनालाही कारणीभूत होतो आणि मनामुळेच मनुष्य मोक्षालाही कारणीभूत होतो. म्हणून मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः, बंधाय विषयासक्तं मोक्षसे निर्विषयम स्मृतः. हा मनाचा खेळ आहे सगळा. मन पाहिजे. तुम्ही परमार्थ करता, अध्यात्म क्षेत्रामध्ये आगेकूच करता, त्या अर्थी मनाला प्राधान्य द्या. मनानं हे सगळं करा. मन नसेल तर ते करण्याला अर्थच नसतो. कारण जसं काही क्रियावत असतं ना, बटन दाबलं म्हणजे ती मोटर चालतेच, बटन दाबलं म्हणजे ते मशीन चालतंच. आता ते बटन दाबल्यामुळे ते जसं क्रियान्वित होतं, तसं आमच्या जीवनामध्ये यदा कदाचित पाठ झालाच, यदा कदाचित म्हटलो मी, पाठ झाला ना, आणि पाठ झालेला असताना जरी आम्ही देवाच्या समोर बसलो, स्नान केलेलं आहे, देवाच्या समोर बसलेलो आहोत आणि बसलेलो असताना जरी आमचं मन त्या ठिकाणी नसलं तर रोजच्या नेहमीच्या सवयीमुळे तो हरिपाठ चालूच असतो आपला. तर याला इथं अर्थ नाहीये. तुम्ही तो हरिपाठ चालूच ठेवा, पण त्याच्यात मन ठेवा. मनाने करा. मन हे चांगलं आहे. आणि देवाने अर्जुनाकडे दुसरं काही मागितलं सुद्धा नाही, मनच मागितलं. तुझी संपत्ती दे, तुझं राज्य दे, तुझं वैभव दे, देवाला काही कमी नाही.
कारण देवच भगवान आहे, देवाला कमी नाही. मग देव आपल्याकडून काय मागतो, तो एक मनाचीच अपेक्षा देव करतात. म्हणून अर्जुनाकडे देवाने मनाची मागणी केली. मन एव मनुष्यानाम कारणम मन मना भव मद भक्तो. तुझं जे मन आहे ना ते माझ्याकडे लाव आणि मग हे काम कर. मन लावीत नसून जर काम करीत असेल तर त्याचा उपयोग नाही. तर मनासहित हे काम करायचं असतं. मन मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यासी युक्तो वैव मत्परायण हा. तू तुझं मन माझ्याकडे लाव. मन लावलं तरच तुकोबाराय सुद्धा म्हणतात, हे मना तू त्या भगवंताच्या पायाकडे जा ना, इकडे तिकडे का जातो. मना तेथे धाव घेई राहे विठोबाची पायी, राहे विठोबाची पायी, राहे विठोबाची पायी. मना तेथे धाव घे राये वेटोबाचे बाई, राये वेटोबाचे बाई, राये वेटोबाचे हो, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. ह्या मनाला उपदेश केलेला आहे, मनाला सांगितलं आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. पहा, म्हणजे परमार्थात अध्यात्मामध्ये मनाची गरज असते. मी का सांगतोय आपल्याला, मन जर असेल ना तर तुमच्या हातून होणारं कार्य सुद्धा चांगलंच होतं, हे मला सांगायचं होतं. मन नसेल, नुसता देखोबेकी परमार्थ असेल, त्याला अर्थ नाहीये, तो चांगला होईलच असं नाही. पण मनपूर्वक जर केलं ना ते काम निश्चितच चांगलं असं होतं. म्हणजे मन हे प्रमाण आहे. मन त्या ठिकाणी असेल तर, नाही तर मन नाहीये, अहो त्यांनी केलं म्हणून तसं करायचं नाही. हो, ते माळकरी झाले म्हणून मी माळ घातली, याला अर्थ नाहीये. तुमच्या मनाने प्रेरणा अशी आतून तुम्हाला मिळाली पाहिजे, झाली पाहिजे आणि मनपूर्वक परमार्थ केला पाहिजे. आणि बघा, आमच्या या 26व्या वर्षाचं हेच द्योतक आहे की आम्ही मनापासून परमार्थ करतो. मनाला धरून आम्ही परमार्थ करतो, मनाला सोडून नाही. मन त्या ठिकाणी आमचं रमतं, त्या ठिकाणी ते रत होतं आणि मग आम्ही हे कार्य करतो. त्यामुळे जरी छोटंसं गाव असलं, लहानसं गाव असलं, पण तरी सुद्धा तुमच्या ठिकाणी असणारी जी उत्स्फूर्त भावना आहे, तुमच्या ठिकाणी असणारं जे प्रेम आहे, ते किती छोटं असलं तरी ते उचंबळून येतं ना, ते अंतःकरणात साठवत नाही. जसं बघा, अंतःकरणामध्ये जर आनंद निर्माण झाला ना, तो आनंद बाहेर ओसंडून येत असतो ना, मध्ये दाबल्या जात नाही, आनंद बाहेर ओसंडून येतो. आणि तसंच आपण हा जो काही कार्यक्रम करता आहात, हा आनंद ओसंडून आल्याचं लक्षण आहे. विठ्ठल 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 कारण हा आनंद आम्ही आमच्या जीवनात आमचं मन त्या ठिकाणी ठेवलं तर निश्चित तो आनंद वृद्धिगत होत असतो. मला विशेष वाटलं की आपण यावर्षी खूपच चांगली अशी भव्य दिव्य तयारी केलेली आहे. आणि आता भव्य दिव्य तयारीला अनुसरूनच आपण हा सगळा फटाके वाजवणं, रथावर आरूढ होऊन मिरवणं, हे सगळं जे काही आहे ना, हे आमच्या मनाला अशी प्रेरणा मिळाली. आम्हाला असं वाटलं की काहीतरी नाविन्य असलं पाहिजे, काहीतरी उत्स्फूर्त भावना असली पाहिजे, जेणेकरून आमची लहानशी बालकं आहेत, लहान लहान जी नवीन पिढी आहे, त्या पिढीला प्रेरणा मिळते ना. आमच्या वाडवडिलांनी असं केलं होतं. जर आमच्या वाडवडिलांनी हेच केलं नाही, कुठं पिऊन गटारात पडले, तर मुलं काय म्हणते उद्या, काय म्हणणार आहे. आमचे वाडवडील इथंच पडत होते. आता तसं नाही म्हणणार ते कधी. आता त्यांच्या ठिकाणी अशी काही लहानपणापासून फार लहानपणामध्ये जे संस्कार बिंबतात तेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतात. मोठे झाल्यावर तो संस्कारित होईलच असं नाही, पण लहानपणाचं वातावरण वेगळं असतं, संस्कारक्षम अंतःकरण असतं. तर आपल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या जनमानसाला, लहानशा बाळाला, नवीन पिढीला ही एक शुभ अशी प्रेरणा मिळते, चांगली अशी प्रेरणा मिळते. म्हणून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि बघा, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करीत असताना आम्ही या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी पत्रिका तयार केली ना, त्या पत्रिकेत असणारे सगळे मान्यवर, पूजनीय श्रीमानजी
सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं त्या समस्त गावकऱ्यांना धन्यवाद देतो. या व्यासपीठावर जेवढे म्हणून उपस्थित आहेत गायक वादक या सगळ्यांना मी प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठाल 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 हा जो परमार्थ असतो ना, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी किंवा हा एकट्याचा खेळ नसतो. याच्यात सगळ्यांनी सक्रिय व्हायचं असतं आणि बा सगळ्यांनी सक्रिय होणं यालाच तर काला म्हणतात. दुसरा काला कुठला आहे? काला कशाला म्हणतात? सगळ्यांनी एक होणं हा काला आहे. आणि आता हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तन प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला प्रसंगातला 4 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. हो, प्रतिज्ञा करतात त्या अभंगद्वारा. बघा, प्रतिज्ञा करतात. सगळ्यांच्याच प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात. बऱ्याचशा लोकांच्या प्रतिज्ञा अपूर्णच राहिलेल्या आहे ना. भगवंताने प्रतिज्ञा केली होती, मी हातात शस्त्र धरणार नाही. गेली का कडेला? नाही गेली ना. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. बाप, देवाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. रावणाने प्रतिज्ञा केली होती. रावणाने प्रतिज्ञा अशी केली होती, या समुद्राला, या खाऱ्या समुद्राला मी गोड करीन. त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. देवाने त्या रावणाची ती प्रतिज्ञा पूर्ण केली नाही. कोणती? या खाऱ्या समुद्राला गोड करण्याची. देवाला माहिती होतं हा काहीही प्रतिज्ञा करील आणि आपण त्याच पुऱ्या करायच्या का? जर देवाने प्रतिज्ञा पुरी केली असती, खाऱ्या पाण्याचा समुद्र जर गोड झाला असता तर त्याचं बाष्पीभवन झालं नसतं. बाष्पीभवन झालं नसतं तर वरून पाऊस पडला नसता. पाऊस पडला नसता तर तुम्हाला आणि आम्हाला पाणी प्यायला मिळालं नसतं. बघा, देवाने काय वाईट केलं? जरी त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही ना, देवाचा त्याच्यात सद हेतू आहे. याची प्रतिज्ञा वेगळी आहे. रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. पुन्हा रावणाची एक अशी प्रतिज्ञा होती की सोन्याला सुगंध आणीन. बघा, आता ही प्रतिज्ञा सुद्धा योग्य नाही त्या रावणाची. सोन्याला सुगंध आणीन. अहो, तुम्ही विचार करा ना, तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये सोनं ठेवलंय, त्या सोन्याला सुवास आणीन म्हटल्यानंतर त्या सोन्याला सुवास जर आला असता तर चोराला काही पाहावं लागलं असतं की इकडे तिकडे पाहावं लागलं असतं. अहो, जर त्याला सुगंधच आहे ना, चोर ऑटोमॅटिक सोन्याजवळ गेला असताना. म्हणजे बघा, रावणाची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. सोन्याला सुवास आणता आला नाही. तिसरी एक प्रतिज्ञा होती रावणाची, स्वर्गात जायला मी शिडी करील म्हणे. शिडी करील म्हणजे स्वर्गात जायला. आता बघा, स्वर्गात जायला शिडी करील म्हटल्यानंतर देवाने विचार केला, ही शिडी जर केली तर इथं पिणारे खाणारे अगोदर पुढे जातील शिडीनं चढून. जे चांगले सात्विक शांत आहे ते बाजूला राहतील आणि हे धक्के बुक्के करून यांना सांगितलं थांबा तुम्ही इथं थांबा, हेच पुढे निघून जातील ना. बघा, ज्याच्यामध्ये बळी तो कानपिळी आहे ना, जो बळी ठरेल ना तो वर जाईल शिडीनं चढून. बाकीचे चांगली माणसं खालीच राहतील ना. मग देवाने ती ही प्रतिज्ञा पुरी केली नाही. माझा सांगायचा आशय आहे की देवाने केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. या रावणासारख्यांनी केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही, पण संतांनी केलेल्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या. आजी संसार सफल झाला गे माई. ही प्रतिज्ञा आहे संसार सफल करण्याची. यांच्या जीवनामध्ये या संतांनी ज्या ज्या प्रतिज्ञा केल्या त्या पूर्णत्वालाच गेल्या. म्हणजे संत जे प्रतिज्ञा करतात ना, ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. म्हणून तुकोबारायांनी या अभंगाच्या प्रथम चरणातून प्रतिज्ञा केलेली आहे. उपजूनी आपुडती येवो, येवो, उपजूनी आपुडती येवो, येवो, उपजोनिया उपजूनी आपुडती
प्रतिज्ञा करतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा येईल. कशासाठी? काला खाण्यासाठी. बघा, उपजोनिया पुढती येऊ, पुन्हा येणं आणि जाणं एवढं सोपं असतं का हो? पुन्हा येणं आणि जाणं सोपं नाही ना. हे जन्म मरणाचं दुःख एवढं अवघड आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम खलू इह संसारे. हा जो संसार आहे ना, पुन्हा यायचं आणि जायचं एवढं सोपं नाहीये. आणि तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. जसं आपण ऐकलं असेल ना, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. काय होईल? मुख्यमंत्री होईल. म्हणजे बघा, तुमच्या आमच्या पुन्हा पुन्हा येऊ येऊ म्हणण्यामध्ये काहीतरी असतं दडलेलं. एरवी असं म्हणत नाही माणूस मी पुन्हा येईल. एखाद्या ठिकाणी गेला, काही झालं, हा मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. काहीतरी काम खोळंबलेलं असतं, गुंतलेलं असतं किंवा होणार असतं. माझा सांगायचा आशय आहे की तुकोबाराय म्हणतात मी पुन्हा येईल. आता पुन्हा येण्यासाठी तुकोबारायांचं काही अपूर्ण होतं का? काहीच अपूर्ण नव्हतं. सगळं पूर्णत्व होतं त्यांच्याकडं. पुन्हा येण्याची काही आवश्यकताच नाहीये. पण ते तुकोबाराय म्हणतात की उपजोनी हा पुढती येऊ, पुन्हा आम्ही इथं येऊ. कुठं? इथं मृत्यू लोकामध्ये. या लोकामध्ये आम्ही इथं येऊ, पुन्हा येऊ. कारण या लोकाचं वैशिष्ट्य आहे की या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जे काही करतो ना, त्याचं पुण्यार्जन त्याला पुढच्या साठी फार उपयोगाचं असतं. म्हणजे इथं जे काही करता येतं ते तिथं करता येत नसेल, म्हणून तुकोबारायांना असं म्हणावं लागलं असेल. पहा, कारण बघा, इथं आपण जे करतो ना ते तिथं नसतंच, नसणारच. जे इथं आहे ते कुठंच नाही या मृत्यू लोकामध्ये. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके भावा जन्म मृत्युलोके वावा जन्म मृत्युलोके वावा जन्म स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा अमरा इच्छिताति देवा स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्म हो, ते स्वर्गातले देव आमीर झालेले, अमर झालेले, ते म्हणतात की मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. या मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळाला पाहिजे. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म एवढा दुर्लभ आहे की देवाधिक सुद्धा इथल्या या देहाची अपेक्षा करतात. आणि म्हणून तुकोबारायांना वाटलं मी सुद्धा उपजोनिया पुढती येऊ. पण बघा, उपजोनिया पुढती येऊ, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ असं म्हणणं एवढं सोपं वाटत असलं, पण तसं सोपं नाही ते. बघा, जो या मृत्यू लोकातून गेला गेला तो पुन्हा इथं येईलच याचा भरवसा नाही. सांगताच येत नाही तो पुन्हा इथं येईल का, कुठं आणखी कोणत्या योनी जाईल, कुठं जाईल, काही सांगता येत नाही. पुन्हा इथं येईलच अशी शक्यताच नसते. बघा, पण तुकोबारायादिकांना, या संतांना निश्चित शक्यता आहे. ते जे बोलतात तेच करतात. येतो जातो आम्ही देवाचे सांगाते तुका मन गात देव नाम तुका मन गात एक जातो आम्ही देवाच्या संताते तुका हो, हे संत येतो जातो आम्ही देवाच्या सांगात. आम्ही येतो आणि जातो, पण त्यांना तेवढा अधिकार आहे यायचा आणि जायचा. बघा, विशेषत्वाने असं असतं की सगळ्यांना येता येत नाही, जाता येत नाही. काहींना बळजबरीनं आणावं लागतं, काही होऊन येतात आणि काही येतातच. बघा, वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही आम्ही पुन्हा येऊ असं नाही. आपलं प्रारब्ध तसं नाहीये. पहा, आपलं जे प्रारब्ध आहे ना, आपलं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आहे. अनिच्छा, तुम्हाला किती चांगली इच्छा असली त्यानुसार ते घडलंच असं मात्र नाही. हे अनिच्छा प्रारब्ध आहे. काहींच्या जीवनामध्ये
स्वेच्छा प्रारब्ध असतं, स्वेच्छा. स्वतःच्या मनात आलं ना ते 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 करू शकतात, हे स्वेच्छा प्रारब्ध आहे. आणि एक परेच्छा प्रारब्ध असतात. बघा आपण लक्षात ठेवा, स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. आता बघा, जे परेच्छा प्रारब्ध असतं ना, हे भगवंताच्या दृष्टीने असतं. भगवंताला इथं आणावं लागतं. आणिलीही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. हे भगवंताचं प्रारब्ध आहे, परेच्छा. भक्तांनी त्याला बोलवलं ना, देवाला यावंच लागतं. देव येतो, पण तो परेच्छा प्रारब्धाने तुमच्या आमच्या हाकेसरशी उडी तो घालतो. देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं हे अनिच्छा प्रारब्ध आहे. आणि संतांचं हे स्वेच्छा प्रारब्ध आहे. आणि स्वेच्छा प्रारब्धाच्या अनुषंगानं तुकोबाराय म्हणतात की उपजोनी आपुडती. त्यांना माहिती आहे स्वेच्छा प्रारब्ध आहे त्यांचं, संतांचं. बघा उदाहरणार्थ मी सांगत असतो की शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या वेळेला त्यांनी देह सोडला आणि देह सोडल्यानंतर अंत्यविधी त्यांची निघालेली आहे. अंत्यविधीला घेऊन जात असताना त्या रस्त्यातून, त्या चौकातून एक बाई तिच्या अनेक कुटुंबिया समवेत तिच्या मुलीला वाटी लावायला निघालेली होती. सासरला वाटी लावण्यासाठी निघालेली होती. तेवढ्यात त्या चौकामध्ये एकनाथ बाबांची ती अंत्ययात्रा आली. त्या बाईला असं वाटलं, माझ्या मुलीचं सासरचं किती दिवसाचं बिघडलेलं होतं, आताच व्यवस्थित झालं, आता तिला वाटी लावायचं नाही, कुटुंब तिचे मड आलं म्हणून. साहजिक तिला वाटलं, साहजिक की माझी मुलगी आजच वाटी लावायला मी काढली आणि हे कुठं आली इथं. तिला अपशकून वाटला. तो तिला वाटलेला अपशकून नाथबाबांना कळाला. नाथबाबांनी ज्यांनी खांदा दिलेला होता ना, त्यांना ते म्हटले, अरे ठेवा मला खाली. ते एवढे घाबरले, ठेवा मला खाली, आम्ही खांद्यावर याला घेऊन चाललो. हा म्हणतो ठेवा मला खाली. अरे ठेवायला खाली. ठेवलं खाली. ठेवल्यानंतर ते बांधलेलं असतं ना, एवढं बांधतात लोक, एवढं बांधतात. तो काय पळून जातो कुठं, का परत काही मागायला येतो, काय करतो काही कळतच नाही, इतकं पक्क बांधतात. मी तर असं म्हणत असतो, जे बांधणारेच PhD केलेले असतात. एवढं पक्क कस काय बांधतील होते. आणि बघा ते खाली ठेवल्यानंतर काय झालं, कसं तरी सोडलं, मोकळं केलं. नाथबाबा उठून बसले. उठून बसले, त्या बाईकडे गेले. त्या बाईला म्हणे, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव सासरीला. मी कधी जाईल म्हणे, मला काय आजच गेलं पाहिजे, माझं काही अर्जंट नव्हतं म्हणे, एवढं नंतर जाईल म्हणे, पण तुझ्या मुलीला वाटी. त्या बाईने आनंदाने त्या मुलीला वाटी लावली. पण नाथबाबा पुन्हा 12 महिने राहिले. आणि 12 महिने राहिल्यानंतर पुन्हा तोच वेळ, तीच तिथी आली. नाथबाबा त्यांची अंत्ययात्रा निघाली. आणि बघा त्यांची अंत्ययात्रा निघाली. आता अंत्ययात्रा निघाल्यानंतर जे खांदेकरी असतात ना, ते भाऊबंदच असतात, भावकीतले असतात, भाऊबंद असतात. ते आपसात चर्चा करीत चालले, अरे हे नाथबाबा एवढे हे करायचे, एवढा प्रचार, एवढा वाङ्मयाचा प्रचार केला, एवढं त्यांनी लोकांना घडवलं, शिकवलं, पण आपल्याला काय उपयोग झाला याच्यापासून. भाऊबंद होते, ते खांदेकरी होते, आपल्याला काय उपयोग आहे. अरे एक काय म्हणतो, अरे नसेल आपल्याला उपयोग, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला ना. मग लोकांचं इथपर्यंत ध्यान असतं, शेवटी आमच्याच खांद्यावर चालला ना. नाथबाबांनी ऐकलं होते, ऐकल्यानंतर सांगितलं, ठेवा म्हणे मला खाली. ठेवलं परत खाली. आता खाली ठेवल्यानंतर काय झालं, नाथबाबा परत उठून बसले. ये तुम्हाला एवढा अभिमान झाला, जा म्हणे, मी कधी जाईल म्हणे, जा तुमच्या घरी. नाथबाबा घरी निघून गेले. घरी निघून गेल्यानंतर तिसऱ्या वेळेला एकनाथ षष्टीला नाथबाबा निघाले ना. आता कोणाचाच आधार त्यांनी घेतला नाही, कोणाचंच काही केलं नाही. स्वतः टाळ दिंडीसह गंगामाईवर स्नानाला निघालेले असतात नाथबाबा. आणि त्या भजनाच्या निनादात, आनंदात गंगेमध्ये प्रवेश केलेला आहे. जसा मिठाचा खडा पाण्यामध्ये विरघळतो, तसे नाथबाबा जसे जसे आत गेले ना, तसे तसे पूर्ण विरघळून गेले. लवण मिळविता जाणे, लवण मिळविता जाणे, मिळविता जाणे, मिळविता
मिळविता जळे. पहा ते लवण त्या जळात मिसळल्यानंतर ते समरस होते, उरतच नाही ते शिल्लक. तसं नाथबाबांचा हा देह तिथंच समर्पित झाला. पहा संतांच्या जीवनात असं घडतं, कारण त्यांचं जे प्रारब्ध आहे ना ते स्वेच्छा प्रारब्ध आहे. पहा माऊलींच्या जीवनात जर आम्ही बघितलं तर माऊलींना आयुष्य 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाचं आयुष्य असताना देखील निवृत्ती दादांच्यामुळं 2 वर्ष वाढलं आणि अजून सोपान काकांच्यामुळं, मुक्ता आईंच्यामुळं हे 6 वर्ष वाढले. 16 आणि 6 22 वर्ष झाले. म्हणजे बघा यांचे स्वेच्छा प्रारब्ध असतं. संतांचं प्रारब्ध स्वेच्छा प्रारब्ध असल्यामुळंच तुकोबरायांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली की उपजोनी हा पुढती येऊ, ही प्रतिज्ञा आहे त्यांची. पुन्हा तुकोबराय येतात हो. पहा तुकोबराय गेल्यानंतर त्यांच्या मुलीसाठी आले, अजून त्यांच्या एका सद्भक्तासाठी आले की ज्यांचं त्या भूमीमध्ये त्यांना ठेवलं असताना त्यांचं मुंडकं वरच राहायचं. किती माती टाका, किती काही टाका, जायचंच नाही. कारण त्यांनी तुकोबांनी त्यांना सांगितलं होतं की मी तुला मुठमाती देईन. आणि त्यांच्या लक्षात आलं, ते स्वतः आले आणि त्यांनी मुठमाती दिल्यानंतर ते समाविष्ट झाले. माझा सांगायचा आशय हा आहे की उपजोनिया पुढती येऊ, संतांच्या प्रतिज्ञा पूर्ण होतात. तुकोबाराय तुम्ही उपजोनिया पुढती येऊ असं म्हणतात, कशासाठी येता तुम्ही पुन्हा? का येणं जाणं काही एवढं सोपं असतं का हो? येणं जाणं एवढं सोपं आहे? येणं जाणं एवढं परवडतं का आपल्याला? नाही परवडत ना. म्हणजे येणं जाणं सोपं नाही तुकोबराय. आणि तुम्ही येणं जाणं, तुम्ही उपजोनिया पुढती येऊ म्हणतात, एवढं सोपं आहे का ते? आणि पहा तुम्ही येता तरी कशाला? तर तुकोबराय म्हणतात काला खाऊ. कशासाठी येऊ आम्ही? काला खाण्यासाठी येतोय मी इथं. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. पहा दही भाताचा काला खाण्यासाठी मी तिथून इथं येतो. आता तुकोबराय कुठून इथं येतात? कुठं असतात तुकोबराय? वैकुंठात राहणारे तुकोबराय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. पहा वैकुंठातून आम्ही येतोय काला खाण्यासाठी. याचा अर्थ वैकुंठातले लोक काल्याच्या प्रसादासाठी येतात. तुम्ही आम्ही जवळ असून येत नाही. किती मोठा फरक आहे आपला. वैकुंठ जवळ नाही, एवढ्या दूरवर असणारं वैकुंठ, तिथून तुकोबाराय म्हणतात काला खाण्यासाठी येतो. एकानं विचारलं तुकोबाराय वैकुंठ वैकुंठ, त्या वैकुंठात तर सगळं काही असतं ना, तिथं कशाचीच उणीव नसते ना? तिथं कामधेनूची खिल्लारे असतात आणि या मण्याच्या सडका असतात आणि एवढं काही कल्पवृक्षाचे तिथं बाग असतात. एवढं सगळं ओत प्रोत त्याच्यात भरलेलं आहे. ते सोडून तुम्ही हा दही आणि काला खाण्यासाठी इथे येतात, दही भात खाण्यासाठी इथे येतात. पहा तुकोबराय म्हणतात हा दही भाताचा काला तिथं नाहीये. बघा दही भाताचा काला नाहीये म्हणजे तिथं, बाकी सगळं काही आहे पण दही भाताचा काला नाहीये. म्हणून तुकोबराय म्हणतात इथं ते नाही, ते दुसऱ्या चरणात सांगतात. वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही
वैकुंठी तो ऐसे नाही हे वैकुंठी तसे नाही कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे कवळ काही कालाचे वैकुंठी कवड काही कालाचे, कवड काही वैकुंठी तो आईसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये नाही असं काही, हे इथंच आहे मृत्यू लोकामध्ये. वैकुंठात नाही, म्हणून वैकुंठात तो काला नाहीये. तुम्ही म्हणाल का काला नाही तिथे? वैकुंठात नाही, इथंच आहे. या मृत्यू लोकामध्ये, या भूभागावर इथंच काला होत असतो. आणि बघा, हा काला इथं होत नाही. बघा, काला या शब्दाचाच अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म एक होणं हा काला आहे. आता बघा, वैकुंठामध्ये कोण असतं? वैकुंठात जीव असतो का देव असतो? देव असतो वैकुंठात, जीव नसतो. वैकुंठात जे असतात सगळे देव असतात. इथं मृत्यू लोकामध्ये जीव आहे. या जीवानं देवाशी संबंध बनवायचा, एक व्हायचं, एक होणं हा काला असतो. तर बघा, वैकुंठात सगळे देव आहे. आता सगळेच देव असल्यामुळं कसं असतं बघा, असं असतं, तू राणी मी राणी, कोण देईल पाणी? तसं वैकुंठात सगळेच देव आहे ना, सगळे देव आहे. आणि बघा, हा काला जीव ब्रह्मैक्य काला आहे, हरिनामाचा खिचडी काला आहे. तिथं सगळेच देव आहे. सगळे देव असल्यामुळं काला नाहीये. आणि तो काला या मृत्यू लोकात होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात नाहीये, तो काला इथं होतो. म्हणून मला इथं यायचंय. विठ्ठल 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 घर विठ्ठल घर विठ्ठल म्हणून काला एवढा दुर्मिळ आहे. देवादिकांना तो मिळत नाही. देवांनी प्रयास केला होता काला आपल्याला मिळावा म्हणून, पण त्यांना मिळालाच नाही तो काला. माझा सांगायचा आशय आहे की हा काला देव आणि भक्त यांच्यात असणाऱ्या प्रेमाने हा काला असतो. यांच्या प्रेमानं युक्त होणारा हा काला असतो. तुका म्हणे देव भक्ताचा संगम जर असेल तर तो काला आहे. काला या शब्दाचा अर्थ आहे की एक होणं, एकत्र होणं, दोघांनी दोघाकडे जाणं काला नाही. काला म्हणजे एक आहे. बघा, ही काल्याचं वैशिष्ट्य आहे, काल्याची विशेषता आहे, एक होणं काला आहे. आणि बघा, हा काला फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ का आहे? तर तिथं एक होणं अवघड पडतं ना. सगळ्यांनी एक होणं अवघड आहे ना. पण भगवंताचं नामस्मरण, त्या नामस्मरणावर असलेली आपली गोडी प्रीती, हरिनामाचा खिचडी काला. या हरी आणि हरीचं नाम या मनुष्य देहात इथंच घेता येतं. ते वरती नाही घेता येत. वरती फक्त जेवढं पुण्य असेल तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांना मृत्यू लोकात यावंच लागतं. इथंच कमावता येतं, तिथं कमावता येत नाही. तिथं गमावता येतं, इथं गमवावं लागतं, इथं कमावता येतं ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी इथं येईन काला खाण्यासाठी. आणि वैकुंठामध्ये हे सुख नाहीये. वैकुंठामध्ये हा आनंद नाहीये. वैकुंठामध्ये फक्त देव देव. बघा, देवाची मूर्ती आहे, देव आहे, पण तो देव सुद्धा कधी कधी असं वाटतं त्या देवाला एकाकीनं रमते. त्याला एकट्याला करमत नाही. म्हणून हे जग त्याने निर्माण केलं. कशासाठी? या खेळात खेळण्यासाठी. माझा सांगायचा आशय आहे की ते सगळे देव आहे, पण सगळे देव असून त्या वैकुंठामध्ये काल्याचा घास नाही. कवळ काही काल्याचे घास नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला इथंच मिळतो. आणि मग जो काला
या मृत्यू लोकात मिळतो. तिथं येण्यासाठी तुकोबराय प्रतिज्ञा करतात की उपजोनी या पुढती येऊ. आणि बघा, हा काला खाल्ल्यानंतर, हा काला आम्हाला मिळाल्यानंतर आमची वृत्तीमध्ये कसा बदल होतो ते तिसऱ्या चरणात सांगतो. एक वेगा देव एक वेगा देव एकामेका देऊमुखी एकामेका देऊमुखी एक वेगा देव एक वेगा देव एकामेका देऊमुखी सुखी घालो उमरी सुखी घालो उमरी वैकुंठी हो, तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा येऊ. कशासाठी येऊ म्हटलं तर काला खाण्यासाठी येऊ. तुकोबाराय, तुम्ही काला खाण्यासाठी येणार, मग तुम्ही काला एकटेच खाणार का? तुकोबाराय म्हणतात एकटा नाही खाणार मी, आमचा स्वभाव तसा नाहीये एकट्याने खायचा. एकमेका देऊमुखी, एकमेकाच्या तोंडात आम्ही तो काला देऊ. एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या तोंडात आम्ही तो काला भरवू आणि मोठ्याने जय जयकार करू, देवाचं नामस्मरण करू, असा हंबरडा फोडू त्याच्या नावासाठी, हुंबरी घालू त्याच्यासाठी. एकमेका देवमुखी. आता एकमेका देवमुखी या वृत्तीवर येण्यासाठी मनुष्याचं मन तेवढं विकसित असलं पाहिजे ना. काय त्याच्या तोंडात घालायचं, आपणच खाऊन घ्या ना. तर स्वार्थ प्रेरित भावना आहे, परोपकाराची वृत्ती नाहीये. तुकोबारायांनी म्हटलं, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, तस तर उपकार फारच केला पाहिजे. बघा, त्यातलाच अर्थ आहे. उपकार हा फार केला पाहिजे. अरे तुम्ही फार करू शकत नाही ना, मग थोडाफार अपशब्द प्रयोग करा. तुम्ही अजिबात करीत नाही, फार करीत नाही ना, मग थोडाफार करा. माझा सांगायचा आशय आहे, एकमेका देवमुखी, एकमेकाच्या तोंडात तो काला द्यायचा आहे. जसं एकदा काय झालं, देवाने सांगितलं, अरे सगळे देव लोक, सगळे राक्षस लोक, सगळे या म्हणे, सगळ्यांना मी जीव घालणार आहे म्हणे, आज मी पंगत देणार आहे म्हणे, सगळ्यांना मी भंडारा देतो म्हणे. सगळे देव सुद्धा हजर राहिले आणि राक्षसही हजर राहिले. आता राक्षसांना सांगितलं तुम्ही या बाजूला बस, अशा पंक्ती धरा. देवांना सांगितलं तुम्ही इकडे बसा, तुम्ही अशा पंक्ती धरा. सगळे समोरासमोर पंक्ती धरून बसलेले आहेत, देव आणि राक्षस. आणि सगळे पंक्तीत बसल्यानंतर देवांनी असा हुकूम काढला, हे पहा म्हणे, इथं हात बांधून घ्यायचा म्हणे प्रत्येकाने. तिथं बांधायसाठी सगळी साधन सामुग्री उपलब्ध होती.
इथं पट्टी लावायची आणि हात कसून बांधायचा. देवांनी बांधले, राक्षसांनी बांधले आणि सुरुवात केली राक्षसांच्याकडून वाढायला. बघा, जसं भगवान महादेवाचं लग्न लागलं ना, त्यावेळेला लग्नाच्या अगोदर पंगत झाली होती. कुणाची? भगवान शंकराची. रामाचं लग्न लागलं ना, त्यावेळेला लग्न लागल्यावर पंगत झाली. याचा अर्थ थोडासा वेगळा वाटतो आपल्याला. महादेवाच्या लग्नात लग्नाच्या अगोदर पंगत का घातली? अहो, महादेवाचं वरडच असं होतं, चेन बसणारच नव्हतं. महादेवाचं वरडच तसं होतं ना, ते गप्प बसणार नव्हतं, म्हणून त्यांना आधी जीव घातला. रामाचं वराड एवढं सज्जन होतं ना, लग्न लागल्यावर जीव घातलं. विठ्ठल तद्वतीत आता या पंक्ती बसलेल्या राक्षसांच्या आणि देवांच्या ऑर्डर आली, इथं हात बांधा. प्रत्येकाचे हात बांधले गेले इथं. आता इथं हात बांधल्यानंतर ताटात वाढलेला पदार्थ तोंडात घेता येईल का? नाही घेता येणार. घ्यायचं झालं तर तोंड वरती करावं लागेल, करावं लागेल, आणि नेमका तो नाकात पडेल का डोळ्यात पडेल सांगता येणार नाही. अशी दशा झाली त्यांची. आणि समोरासमोर पंक्ती बसले, राक्षसांच्या समोर राक्षस, देवांच्या समोर देव बसलेले आहेत. देवांना राक्षसांना वाढून झालं. वाढून झाल्यानंतर ऑर्डर मिळाली, 20 मिनिटात जेवण करा. 20 मिनिटात जेवण करा. ठीक आहे म्हणे. पण एवढा जेवायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या तोंडात एक घासही गेला नाही. हात पक्के बांधलेले होते. 20 मिनिटं संपले. देवाने सांगितलं, चला आता उठा, वेळ संपलेला आहे. उठावं लागलं ना, तसेच भुकेले राहिले ते. उठले. मग देवांच्या कडची वाढपी सुरू झाली. देवांनाही हात बांधायला सांगितलेले होते. देवाची पंगतही समोरासमोरच होती. त्या देवांनी काय केलं हो, पत्रवाळीवरचा घास घ्यायचा, याने त्याच्या तोंडात घालायचा, तिकडच्यानी घास घ्यायचा, तो इकडच्या पंक्तीवाल्याच्या तोंडात घालायचा. जेवण होईल का नाही त्यांचं? एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरी, असं एकमेकाला भरवल्यानंतर खऱ्या अर्थानं तुकोबराय म्हणतात, आम्ही स्वार्थी नाहीये, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे ओ नका रानभरी, घ्या रे ओ नका रानभरी, घ्या रे ओ नका रानभरी. सेवितो रस वाटितो अनेका, घ्या रे ओ नका रानभरी, घ्या रे ओ नका तुकोबाराय म्हणतात, हा जो रस आहे ना, हा काल्याचा रस, हा ब्रह्मरस, हा आनंदाचा रस, हा नामरस आम्ही एकटे सेवन करणारे नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का, सगळ्यांना वाटतो आम्ही. घ्या रे होऊ नका रानभरी, तुम्ही रानभरी होऊ नका, आम्ही देतोय ना तुम्हाला, मग घ्या ना तुम्ही हा रस. हा रस आहे रसोबाई सहा, ज्याला म्हणता असला रस आहे. या रसाचं सेवन करा. तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराय, असला हा एवढा मोठा ब्रह्मरस, हा रस रसोबाई सहा असा असणारा रस, या रसाचं सेवन नेमकं तुम्ही कुठल्या जागेवर करणार ते शेवटच्या चरणात सांगतात. तू कामन वाढवंत, तू कामन वाढवंत,
आ